नमस्कार, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण शिरोळ आणि जयसिंगपूर नंतर आता कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर मी आता आहे, जिथं पेट्रोल शिल्लक नाही अशा प्रकारच्या काही पाट्या आहेत त्या लागलेल्या आहेत। एकंदरीतच 2 ते 3 दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं होतं। त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा जो वापर आहे तो अनावश्यक वापर टाळावा, कमी प्रमाणात जे काही शासकीय वाहनं आहेत, मेट्रो, रेल्वेज, बसेस अशा पद्धतीचा जो वापर आहे तो करावा, अशा पद्धतीचे जे आवाहन आहे ते नागरिकांना केलेलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर आता काही ठिकाणी जे पेट्रोल आणि डिझेल जे आता आहेत ते एकतर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ आणि जयसिंगपूर नंतर आता कोल्हापूर शहरातल्या मध्यवर्ती काही भागात लागलेच आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये मध्य पूर्वेतले जे युद्धाचे फटके आहेत ते आता भारताला अधिकच बसू लागले आहेत। एकंदरीत यामध्ये अमेरिका आणि इराण या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी जी आहे ती रोखण्यात आली होती आणि त्यामुळे जगभरातला जो इंधन पुरवठा आहे, ज्याची जी साखळी आहे ती खंडित झाली आहे, असं काही तज्ञांचं मत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये याचा जो परिणाम आहे तो थेट पेट्रोल आणि डिझेलचा जो दरवाढ आहे त्या दरवाढीवर काही ठिकाणी होणार, अशी काही याच्यामध्ये काही तज्ञांकडून काही यामध्ये म्हणणं आहे ते मांडण्यात आलेलं होतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये मी आता आहे कोल्हापुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी। एकंदरीत यामध्ये कोल्हापुरातले जे उमाटॉकीज चौक परिसर आहे, मी आता या ठिकाणी आहे। बघायला गेलं तर हा जो पेट्रोल पंप आहे हा अगदी मध्यवस्तीमध्ये असलेला हा पेट्रोल पंप आहे। यामध्ये काही ठिकाणी पेट्रोल पंप जे आता शिल्लकच नाही अशा प्रकारचे जे पाट्या आहेत त्या लागलेल्या आहेत। डिझेलचा जो पुरवठा आहे तो कुठेतरी सुरू आहे, मात्र याच्यामध्ये या आत्ताची जर परिस्थिती पाहायला गेली कोल्हापूर जिल्ह्यातली तर आणखीनच स्थिती जी आहे ती गंभीर होऊ शकते, असे काही तज्ञांचं मत आहे। एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।